उच्चस्तरीय चौकशी होईल अशी सगळ्या मागणी करताय. अपघात की घात अशा पद्धतीची शंका कुशंका राजकीय नेत्यांकडून व्यक्त केली जाते. आपल्याला असं आहे की अजितदादा पवार यांचा जो दुर्दैवी मृत्यू या विमान अपघातात झाला याबद्दल अनेकांना शंका आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादाच्या पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत, माननीय छगनजी भुजबळ असो किंवा दादाच्याच पक्षाचे काही आमदार असो किंवा बाहेरचे सुद्धा अनेकांनी सुद्धा ही शंका व्यक्त केली आहे की हा अपघात जो अजितदादाचा झाला तो अपघात आहे की घातपात आहे. कारण की अनेकांना शंका अशी आहे की जेव्हा हा अपघात झाला त्यावेळेस सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरनी सांगितलं की बारामतीच्या एअरपोर्टला व्हिजिबिलिटी कमी होती आणि त्याच्यामुळे बहुतेक हा अपघात झाला असेल असं त्यांनी सांगितलं. पण असं आहे की व्हिजिबिलिटीचा जेव्हा प्रश्न आहे, विमान जेव्हा बारामतीच्या जवळपास एअरपोर्ट पाशी आलं, आपण सुद्धा पाहिलं असेल, अनेकांनी व्हिडिओ घेतला त्याचा, 2 किलोमीटर दुरून व्हिडिओ त्याचा एकदम क्लिअर आला विमानाचा की कसं असं विमान चाललंय असं आणि कसं एकदम पलटी अशी खाते आणि कसं क्रॅश होतं. हा क्लिअर कट व्हिडिओ त्या निमित्तानं आला. जर धुकं असतं, जर व्हिजिबिलिटीचा प्रश्न असता तर इतक्या दुरून तो व्हिडिओ आला नसता. आणि ते पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की याच्यामध्ये काही घातपात आहे का. आणि म्हणून सर्व त्या निमित्तानं चिंतेत आहे की वस्तुस्थिती समोर आली पाहिजे. त्यामुळे संजय राऊत यांनी जी मागणी केलेली आहे त्याला माझं सुद्धा समर्थन आहे. आमचं एकच म्हणणं आहे की या घटनेची चौकशी DGCIच्या माध्यमातून होईल, पण त्याच्यावर हायकोर्ट जज